वाशीमध्ये अतिक्रमण विभागाची कारवाई चालू आहे। मी सध्या वाशी सेक्टर 11 या परिसरामध्ये आहे आणि याच ठिकाणी आपण पाहू शकतो की एका 3 मजली इमारतीवरती तोडक कारवाई जी आहे ती नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे या ठिकाणी सुरू आहे। 2 दिवसापूर्वीच याच 3 मजली इमारतीचा जो दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब आहे तो कोसळला होता आणि तो स्लॅब कोसळून जे रस्त्यावरून पादचारी चालत होते त्यातील एका पादचाराच्या डोक्यावरती हा स्लॅब कोसळून राजेश शेट्टी अशा या इसमाचा मृत्यू आहे तो या ठिकाणी झाला होता आणि त्याच्यानंतर नवी मुंबई अतिक्रमण विभागाला जाग आलेली आपल्याला पाहायला मिळते। ही G+3 ची जी इमारत आहे ही संपूर्ण इमारत धोकादायक अवस्थेत होती आणि धोकादायक अवस्थेत असल्यामुळेच संपूर्ण इमारत जी आहे ती अनेक वर्षांपासून खाली होती। मात्र जे खालचे शॉप आहेत ते शॉप या ठिकाणी सुरू होते आणि रहदारीचा रस्ता आहे रस्त्यावरतीच ही जी संपूर्ण इमारत आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचमुळे जेव्हा हा स्लॅब दुसऱ्या मजल्यावरती कोसळला हा ग्रिल सकट हा जो स्लॅब आहे तो खाली कोसळला आणि रस्त्यावरून राजेश शेट्टी नामक व्यक्ती आहे तो जात होता आणि त्याच्या डोक्यात जो स्लॅबचा रॉड आहे तो थेट घुसला आणि त्याचमुळे राजेश शेट्टी या इसमाचा जो आहे तो या ठिकाणी मृत्यू झाला होता। त्याच नंतर आता नवी मुंबई अतिक्रमण विभागामार्फत आपण पाहतोय की या 3 मजली इमारतीवरती तोडक कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। खेकडा मशीनच्या सहाय्याने संपूर्ण 3 मजली इमारत जी आहे ती तोडण्यात येत आहे। अग्निशमन दल असेल त्याचबरोबर नवी मुंबई मनपाचे कर्मचारी हे या ठिकाणी आपल्याला उपस्थित पाहायला मिळत आहेत। संपूर्ण रस्ता जो आहे तो या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। वाशी कोपरखैरणे जाणारा हा जो रस्ता आहे मुख्य रस्ता आहे तो रस्ता संपूर्णतः बंद करून ही जी रस्त्यावरती जी G+3 ची धोकादायक इमारत आहे या धोकादायक इमारतीवरती आता कारवाई करण्यात येत आहे आणि अशाच प्रकारे ज्या इतर धोकादायक इमारती आहेत त्या देखील नागरिक जर त्यामध्ये राहत असतील तर त्या त्वरित खाली कराव्यात अशा प्रकारचे निर्देश देखील नवी मुंबई महापालिकेने दिलेले आहेत। सिद्धेश म्हात्रे, LS मराठी, नवी मुंबई।